नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट पौष्टिक अशी टाकळ्याची भाजी। तर हे बघा, इथे आपण हा टाकळा घेतलेला आहे। हे बघा, हा टाकळा अशा प्रकारे असतो आणि पाऊस पडला ना की मग हे असे टाकळे फुटतात आणि याची जी भाजी आहे ना एकदम टेस्टी लागते। तर टाकळा कसा साफ करायचा आपण बघूया। तर याची जी पानं आहेत ना, ही बघा, ही अशी आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहेत। तर पावसाळ्यामध्येच ना या अशा भाज्या आपल्याला रानभाज्या मिळतात। तर या सर्व भाज्यांना आपण खायलाच हव्यात, कारण की आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगल्या असतात आणि शिवाय आपल्याला वर्षातून एकदा या अशा भाज्या मिळतात। तर आता हा टाकळा आहे तो मी सर्व आता अशा प्रकारेच साफ करून घेणार आहे। तर इथेही आपण टाकळ्याची भाजी बघा साफ करून घेतलेली व्यवस्थित अशी। आता ही आपण वाफून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक टोप गरम करत ठेवला आहे। आता याच्यात आपल्याला ही अशी ठेवायची आहे। झाकण ठेवून आपण ही 10 मिनिटं वाफून घेणार आहोत। तर इथे आपली 10 मिनिटं झालेली आहे। हे बघा, हे आता आपलं वाफून झालेलं आहे। आता हे यातलं मी सगळं पाणी काढून घेते। तर इथे भाजी बघा, मी यातलं पूर्ण सर्व पाणी असं काढून घेतलं आहे। आता आपण ही बारीक बारीक अशी कट करून घेणार आहोत। थोडी थोडी घ्यायची आणि एकदम बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे। आणि वाफवल्यानंतर यातलं जे पाणी आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे। टाकल्यामध्ये तो उग्रसपणा असतो, तो पाण्याने निघून जातो। त्यासाठी पानं आपल्याला वाफवायची असतात। बघा, अशा प्रकारे आता मी सर्व भाजी बारीक बारीक अशी कट करून घेते। तर इथे आपण एक कढई गरम करत ठेवली आहे। आता आपण तेल टाकणार आहोत। आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली की त्यात टाकणार आपण अर्धा चमचे जिरं, थोडंसं हिंग। इथे मी लसूण कट करून घेतला आहे, लसूण टाकणार आपण। थोडासा कलर येऊन द्यायचा लसूणला। तर यात टाकणार आपण हिरवी मिरची। ते मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत। एक वाटी कांदा, कढीपत्ता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला। या भाजीसाठी आपल्याला एकही रुपया खर्च नाही होणार आहे आपला। अगदी घरच्या साहित्यामध्ये ही भाजी अगदी पौष्टिक अशी तयार होणार आहे। हे बघा, इथे आपला कांदा आता शिजलेला आहे, याला कलर सुद्धा छान आलेला आहे। हे बघा, भाजीमध्ये ना कांद्याचा वापर जास्तच करायचा आहे। आता याच्यामध्ये टाकणार आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचे गरम मसाला। आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत। हे आता आपलं झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत भाजी, जी आपण वाफवून घेतलेली आहे आणि कापून घेतली। ही आहे आपली टाकळ्याची भाजी। ही तुम्ही नक्की करून बघा, कारण पावसाळ्यात येतात, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। आता ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे। आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। चवीनुसार टाकायचं आपल्याला। ही आपली भाजी झालेलीच आहे। याच्यामध्ये आता आपण खोबरं टाकू आणि ते आपण वाफवू। पालेभाजीमध्ये खोबरं आणि कांदा याचा वापर जास्तच करायचा।
मिक्स करून झालेले आहे. त्याच्यामध्ये असे एक पाव चमचा साखर, हे आपण झाकून आपण 1-2 मिनिटाची चांगली आपण वाफ काढून घेणार आहोत. तर इथे आपली 2 मिनिटं झालेली आहेत. इथे आपण ही बघा आपली भाजी किती छान झाली आणि तिचा वास तर खूपच छान येतोय. ही बघा आपली भाजी आता रेडी झालेली आहे. आता आपण ही सर्व करूया. तर इथे आपली गरमागरम अशी पौष्टिक भाजी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता, चविष्ट, पौष्टिक आणि खरंच काही खर्च नाही आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये भाजी होऊन जाते आणि आपल्या घरासमोर असे कुठेतरी टाकले वगैरे फुटलेले असतात, ते घ्यायचे. ते बघा ही आपली भाजी इथे तयार झाली आहे. त्याच्यावर थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि भाकरी. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.